नमस्कार मित्रांनो, मी संदेश चव्हाण. आपण हाच जो लेक्चर घेतलेला होता आधुनिक भारताच्या इतिहासामधला युरोपियनचे आगमन, त्याच्यामध्ये व्हॉइस म्यूट होऊन गेला, त्याबद्दल सॉरी. मी पुन्हा हे लेक्चर रेकॉर्ड करतोय, त्याबद्दल क्षमस्व. 1857 पूर्वीचा भारताचा इतिहास हा बघायचा म्हटलं होतं तर पहिल्यांदा आपल्या आले होते पोर्तुगीज, डच म्हणजे हॉलंड आणि नेदरलँडचे रहिवासी. ओके. आणि इंग्रज, फ्रेंच आता पोर्तुगीज कधी आले होते? 1498 ते 1961 पर्यंत होते. भारतात प्रवेश करणारा पहिला पोर्तुगीज कोण होता? वास्को द गामा. आणि कधी आला होता तो? 20 मे 1498 रोजी. ओके. वास्को द गामा हा केप ऑफ गुड ऑफला वळसा घालून केरळ राज्यातील कलिकत बंदरावर सर्वप्रथम उतरला. कोणत्या बंदरावर? कलिकत. आता त्याचे स्वागत झामेरीन या राजाने केले होते. ओके. आता या स्लाइड मध्ये आपल्याला 4 प्रश्न बनवायचे. पहिला, युरोपियन देशाच्या भारतात झालेल्या आगमनाचा क्रम. कोण सांगाल आपल्याला? पहिले कोण आले? पोर्तुगीज आले, दुसरे डच आले, तिसरे इंग्रज आले, चौथे फ्रेंच आले. त्याचा जायचा क्रम मी तुम्हाला सांगतो. पहिले डच गेले, नंतर फ्रेंच गेले, नंतर इंग्रज गेले आणि नंतर पोर्तुगीज गेले. ओके, राहील लक्षात तुमच्या? ओके, ठीक आहे. समजलं? भारतात प्रवेश करणारा पहिला वास्को द गामा झालं. कशाला? केप ऑफ गुड ऑफ वळसा घालून. कोणत्या बंदरावर? कलिकत बंदरावर. झामेरीन राजाने स्वागत केले. ओके. पोर्तुगीज इसवी सन 1510 मध्ये विजापूरचा आदेश हकलून 1510 मध्ये विजापूरचा आदेश गोवा प्रांत जिंकून घेतली. ओके. भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा निर्माता अल्फान्सो अल्बुक्र्क. ओके. पोर्तुगीज भारतातील वाखारी, गोवा आणि दीव दमण. पोर्तुगीज भारतातील पहिला व्हाईसरॉय फ्रान्सिस डी अल्मोडा. इसवी सन 1661 मध्ये जेव्हा इंग्लंडचा प्रिन्स कोण होता? इंग्लंडचा प्रिन्स दुसरा चार्ल्स याच्या विवाहासंबंधी पोर्तुगीजांनी त्यास काय म्हणून भेट दिलं? मुंबईचं बेट. म्हणजे प्रॉपर्टी आपली होती, भेट ते देत होते. ओके. आणि 1900 तसंच भारत स्वतंत्र झाल्यानंतर बी भारत स्वतंत्र झाल्यावर पण पोर्तुगीजांच्या वखारी होत्या. गोवा झालं, दीव दमण. तिथं ऑपरेशन विजय लष्करी कार्यवाही करून ताब्यात घेतले. कोणता विजय? ऑपरेशन विजय. ओके. आता एक पोर्तुगीजाबद्दल बोलतो. सर्वात प्रथम येणारे पण कोणते? पोर्तुगीज होते आणि सर्वात लास्ट जाणारे बी पोर्तुगीज होते. समजलं? पुढला पॉईंट आहे डच कधी आले होते? 1602 आणि 1705 मध्ये. डचांची कंपनीची स्थापना कधी झाली? 1602 मध्ये. ओके. पहिली वखार कोणती होती? मच्छलीपट्टणम. ती कधी झाली? 1605 मध्ये. दुसरी कोणती? पुलिकत. ती कधी झाली? 1610 ला. आणि तिसरी 1616. ओके. इसवी सन 1759 मध्ये बेंद्रा येथील इंग्रजांविरुद्ध लढाई झाली. 1759 मध्ये कोण कोण भिडलं मारामारी करायला?
इंग्रज आणि डच या दोघांची मारामारी झाली. त्याला कोणतं युद्ध म्हणतात? बेंद्राचं. कधी झालं ते? 1759ला. सॉरी ओके 1759 मध्ये झाले. तिथं काय झाला? डचांचा पराभव झाला. डचांचा पराभव झाला. सॉरी आणि डचांनी भारत सोडून इंडोनेशिया व्हिएतनामकडे वळवले. डचांचं राज्य इंडोनेशियावर जास्त होतं. ओके. हॉलंडच्या रहिवाशांनाच काय म्हटलं? डच म्हटलं. आणि सर्वप्रथम भारतातून निघून जाणारे युरोपियन कोण होते? डच होते. आता मी तुम्हाला हा क्रम सांगितला, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. आणि पहिला जातो डच, जातो फ्रेंच, जातो इंग्रज, जातो पोर्तुगीज जातो. हा क्रम लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न येऊ शकतो याच्यावर. आता इंग्रज 1608 ते 1947 म्हणजे इंग्रजांनी जवळपास आपल्या भारतामध्ये रहिवाशी किती झाले? त्यांनी राज्य केलं ते वेगळं 1806 ते, पण रहिवाशी किती झाले? जवळपास 300 ते 350 वर्ष राहिले होते. म्हणजे व्यापार केला, ते केलं, सर्व केलं. भारतात पहिला पाऊल ठेवणारा थॉमस टेविसन, सम्राट जहांगीरला भेट देणारा कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रॉय, इंग्रजांनी व्यापार सवलत देणारा पहिला मोगल सम्राट सम्राट जहांगीर. इंग्रजांची पहिली वकार सुरत येथे 1608 मध्ये स्थापन केली. किती? 1608 मध्ये पहिली वकार. डचांची कधी होती? 1616ला सुरतला भेटली होती. लक्षात राहू द्या, याच्यात कन्फ्युजन करून दाखवा. मच्छलीपट्टणम दक्षिणेतली पहिली वखार होती पाटणा. 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालं. 1757 मध्ये प्लासीची लढाई. कोणती? प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईमध्ये कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. ओके. त्या भारतात ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया घालणाराच हा कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. त्याला ब्रिटिश सत्तेचा पाया किंवा शिल्पकार पण म्हणलं जाऊ शकतं. ओके. प्लासी येथील इंग्रजांच्या विजयाचा शिल्पकार म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. इसवी सन 1764 मध्ये बंगालचा नवाब ला पदच्युत करून मीर कासिम होता तो मुघल सम्राट शाह आलम आणि अयोध्येचा नवाब सिराजउद्दौला यांच्या युतीचा पराभव करून इंग्रजांनी राजवटीचा पाया पक्का केला. त्याला कोणतं म्हणतात? 1764 ला बॅटल ऑफ बक्सर. ओके. 1765 मध्ये शाह आलम ईस्ट इंडिया कोणत्या दिवाणी बहाल केली? सांगा. झालेले बंगाल, बिहार आणि ओडिसा म्हणजे ओरिसा. BBO. बोबो लक्षात ठेवला तरी कॅटरीना कॅप तरी होऊन जाईल. दिवाणी अधिकार दिले. दिवाणी अधिकार म्हणजे काय? महसूल गोळा करण्याचा अधिकार दिला. महसूल गोळा करण्याचा अधिकार. बंगालमध्ये राज्यव्यवस्थेचा निर्माता कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. ओके. आता शेवटचे फ्रेंच. 1664 ते 1900. फ्रेंच इंडिया कंपनी स्थापना कधी झाली? 1664. पहिली वखार सुरतला 1668. फ्रेंचातील भारतातील महे चंद्रनगर कारिका पांड्याचे. इंग्रजी फ्रेंच मधले 3 कर्नाटकी युद्ध घ्या. वाणिवाशाच्या युद्धात फ्रेंचांचा पराभव झाला आणि ते फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील दूरदृष्टी असणारा कर्तव्य गव्हर्नर जनरल डुप्ले होता. आणि पांडिचेरी वसाहत भारतात कधी विलीन झाली? 1954. चला कर्नाटक युद्ध झाले. कर्नाटकी युद्ध कधी झाले ते येऊ शकतं. पहिलं झालं 1746 ते 48. दुसरं झालं 1749 ते 54. तिसरं झालं 1758 ते 1762. ओके. आता चला याच्यावरती आपण 20 क्वेश्चन तयार करू. आपण 20 नाही होणार, 10 तरी करू. ओके. पहिला, युरोपियनचा भारत देशात येण्याचा क्रम काय होता?
हा पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच. ओके. दुसरा प्रश्न आहे, हा एक झाला आपला एक प्रश्न आहे की पहिल्या साईडमध्ये. ओके. आता दुसरा, भारतात प्रवेश करणारा पहिला पोर्तुगीज कोण? वास्को द गामा. तो कधी आला? 20 मे 1498 रोजी. ओके. कुठून आला? केप ऑफ गुड ऑफला वलसा घालून. कोणत्या बंदरावर आला? कालिकत. तिसरं झालं कालिकत. त्यांचे स्वागत कोणी केले? झामेरियन या राजाने. ओके. झाले 5 क्वेश्चन आपले एका स्लाइडमध्ये. आता 1510 मध्ये गोवा प्रांत जिंकलं कोणी? आणि भारताच्या पोर्तुगीज साम्राज्याचा निर्माता कोण? अल्फॉन्सो आल्बुक. हा झाला 2 क्वेश्चन. 1510 मध्ये काय जिंकला? आदिलशाहकडून गोवा प्रांत, तिथं वखार स्थापन केली. आणि पोर्तुगीज साम्राज्याचा निर्माता कोण? अल्फॉन्सो आल्बुक. पोर्तुगीज भारतातील वखार, गोवा आणि दीव दमण कोणत्या? 2च होत्या. भारतातील पहिला व्हाईसरॉय फ्रान्सिसो अल्मोडो. ओके. 1661 मध्ये इंग्रजचा दुसरा चार्ल्स याला विवाहप्रसंगी काय भेट म्हणून दिलं? मुंबईचं भेट. आणि 1961 मध्ये भारत सरकारने कोणता अभियान लागू करून पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलं? ऑपरेशन विजय. ओके. झाले 7 क्वेश्चन. 7 ते 10 क्वेश्चन झाले आपले. पुढला डच. डच हा युनायटेड ईस्ट कंपनी स्थापना 1602 मध्ये. डचाचे पहिले वकार मछलीपट्टम 1605, डचाची दुसरी वकार सोलापुलिकत 1610, डचाची तिसरी वकार सुरत 1616 आणि डचाचे अन्य वखारी खंबात पाटणा. ओके. 1759 मध्ये बेंद्रा येथील इंग्रजांविरुद्ध लढाई, डचांचा पराभव, डच भारत सोडून निघून गेली. आणि आता भारतात येणारा हॉलंडच्या रहिवाशांना डच म्हणते, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं. भारत येणारा क्रम आपण लक्षात ठेवू. पोर्तुगीज, पहिला जाणं येणारा पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच आणि जाणारा डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज. इंग्रज 1608 ते 1947. इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली 1600 मध्ये. भारतात पहिला पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण होता? थॉमस टेविशन. सम्राट जहांगीरला भेट देणारे इंग्रज कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो. इंग्रजांनी व्यापार सवलत देणारा पहिला मुघल सम्राट जहांगीर. इंग्रजांचे पहिले वखार कुठे होते? सुरत येथे होते 1608 मध्ये. इंग्रजांनी भारतातील प्रमुख वखारे सुरत आणि मछलीपट्टम ही दक्षिणेतली पहिली वखार होती त्यांची. 1757 मध्ये प्लासीची लढाई झाली. त्या लढाईमध्ये बंगालचा नवाब सिराज उदौला यांचा पराभव करून बंगालच्या पर्यायाने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा शिल्पकार कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. लक्षात ठेवा. 1764 मध्ये पुन्हा बक्सरची लढाई झाली. बक्सरच्या लढाईमध्ये कोणाकोणाला परिचय केलं? बंगालचा नवाब मीर कासिम, मुघल सम्राट शाह आलम आणि अयोध्याचा नवाब शुजाउद्दौला यांचा युतीचा पराभव करून बॅटल ऑफ बक्सर रॉबर्ट क्लाइव्हने जिंकून घेतला. इसवी सन 1765 मध्ये त्याच्या बॅटल ऑफ बक्सरच्या तहामध्ये त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी बहाल केली शाह आलमने, बंगाल आणि उडीसा आणि बिहारची. आणि दिवाणी अधिकार काय म्हणजे दिवाणी अधिकार म्हणजे महसूल गोळा करण्याचा. बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करणारा रॉबर्ट क्लाइव्ह होता. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही फ्रेंचाईची पहिली वकार कुठे झाली? 1668 मध्ये सुरतमध्ये. फ्रेंचांचे भारतातील बहिष्कराचा कार्यकाल. इंग्रज फ्रेंच राज्याचे 3 काळ 1764, 1749, 1754, 1758 ते 1762. 1760 मध्ये वाणिज्य युद्धात फ्रेंचांचा पराभव झाला आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी भारतातील दूरदृष्टी असणारा कर्तव्य गव्हर्नर जनरल डुप्ले कर्नाटक युद्ध जिंकलो असते ते, पण आपला गव्हर्नर डुप्लेला फ्रेंचमध्ये परत वापस बोलवलं, त्यामुळे ते युद्ध हरून गेले. आणि पांडिचेरी वसाहत ही भारतात विलीन केली कधी? 1954. म्हणजे तोपर्यंत आपण पांडिचेरीमध्ये आपले फ्रेंच लोकांचं राज्य होतं. अशा प्रकारे अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा.